हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. आज बनवली आहे आणखी एक साधी सोपी सुकटची रेसिपी. जास्त वेळ न घेता सुरुवात करूया. ही मी सुकट घेतलेली आहे. ह्याला सुकटही बोलतात, जवळाही बोलतात. आता ही सुकट मी कोमट पाण्यामध्ये 5 ते 6 वेळा चांगली स्वच्छ धुवून घेत आहे. सुकटसाठी मी हे 2 कांदे घेतलेले आहेत, 2 टोमॅटो घेतलेले आहेत. आता मी हे बारीक कापून घेते. चाळणीमध्ये टाकून मी ही सुकट अशी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता ह्यामध्ये घालूया तेल. तेल थोडं जास्त घेणार आहे मी. आता ह्यामध्ये आपण जे 2 कांदे कापून घेतलेले आहेत ते घालूया. कुठचीही सुकट तुम्ही बनवाल ना, त्यामध्ये कांदा जास्त घ्यायचा, टोमॅटो जास्त घ्यायचे. कांद्याचा गोडवा येणार, टोमॅटोचा आंबटपणा येणार. मी ह्यामध्ये आलं लसूण काही वापरत नाही, फक्त कांदा आणि टोमॅटो एवढंच वापरणार आहे. आता हा कांदा आपण तेलावर चांगला परतून घेऊया. कांदा आपला चांगला कोमून घ्यायचा आहे. अगदी लालसर होईपर्यंत ह्याला आपण फ्राय करून घ्यायचा आहे. आता यामध्ये घालूया हे टोमॅटो. हे देखील आता आपण परतून घेऊया. आता हा कांदा टोमॅटो आपण मध्यम आचेवर 5 मिनिटं शिजवून घेऊया. आता यामध्ये घालूया हळद, मसाला, आता हे मसाले आपण चांगले परतून घेऊया. आता यामध्ये घालूया ही सुकट. आता ही सुकट आपण 7 ते 8 मिनिटं मंद आचेवर शिजवून घेऊया. एकदा आपण घाटून घेऊया. आता आपण घालूया चवीप्रमाणे मीठ. सर्व चांगलं आता हे घाटून घेऊया. आता ह्यामध्ये मी कोकम घालत आहे. तुम्ही लिंब देखील पिळू शकता आणि हे दोन्ही ऑप्शनल आहेत. तुम्हाला जर आंबट हवं असेल तर घाला, नाही घातलं तरी देखील चालेल. आणखी 5 मिनिटं आपण हे मंद आचेवर शिजवून घेऊ.
यामध्ये घालूया कोथिंबीर. कोथिंबीर देखील तुम्ही थोडी जास्त घाला. आपली सुकट रेडी झालेली आहे. आता ही सुकट तुम्ही भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा घावणसोबत सर्व करू शकता. तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.